विवाहबाह्य संबंध हा आहे भाग 3. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संगीता अनिरुद्धला भेटून तर आली होती, पण तिचं मन अजूनही त्याच्यामध्येच गुंतलेलं होतं. ती मुलाला झोपी घातलं आणि परत मोबाईलवरती अनिरुद्धसोबतच मेसेजवरती बोलत होती. हे बघितलं आपण कालच्या भागामध्ये. आता बघूया पुढे नेमकं होतंय तरी काय. अनिरुद्ध, मला आता तुला सोडून राहूच वाटत नाही. असं वाटतं तू 24 घंटे माझ्याजवळच असायला हवा. संगीता अनिरुद्धला बोलत होती. हो, पण ते कसं शक्य आहे? तुला तुझी फॅमिली आहे. आता ती गोष्ट वेगळी आहे की अजय सर तुझ्यावरती लक्षच देत नाहीत. त्यांना त्यांच्या फॅमिलीची किंमतच नाही. अनिरुद्ध संगीताला अगदी टोचून बोलत होता. अनिरुद्ध हा अजयच्या म्हणजे संगीताच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जॉब करत होता. अनिरुद्ध, अजयचं नाव घेऊन मूड खराब करू नकोस. त्याने कधीच मला आजपर्यंत प्रेमाने साधा बोललाही नाही. कदाचित त्याचं प्रेमच नसेल माझ्यावर. पण मला तुझी एक हेल्प हवी आहे. करशील ना? संगीता म्हणते. ऑफिसमध्ये लक्ष दे. अजय कोणासोबत बोलतो, कुठे जातो, कोणी दुसरी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये आहे का? संगीता आता अनिरुद्धच्या मदतीने अजयवरती लक्ष ठेवणार होती. खरंच तिच्या मनाची शंका होती, ती खरी होईल का? की कोणी दुसरी व्यक्ती आपल्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये असेल का, असं तिला नेहमी वाटत होतं. हो संगीता, नक्कीच. मी अजय सरांवरती आता चांगलंच लक्ष देतो. ते जाऊ दे, आता तू सांग, आपण कधी भेटायचं? आता अजय व संगीताच्या पुन्हा रोमॅन्टिक गप्पा सुरू झाल्या होत्या. दोघेही गप्पांमध्ये अगदीच चांगले रमले होते. तेवढ्यात अजय रूममध्ये येतो व संगीता एकदम गडबडून जाते. संगीता, मी 2 दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जात आहे. उद्या सकाळी लवकर जाईल. माझी रात्री सगळी बॅग पॅक करून ठेव. संगीताने ही लगेच होकार दिला व मान हलवली व ती लगेच अजयची बॅग पॅक करायला सुरुवात केली. अजय येऊन बेडवरती तसाच झोपून गेला. संगीताही त्याच्या शेजारी जाऊन झोपली. अजयची सगळी तयारी झालेली होती आणि सकाळी सकाळी लवकर उठून ऑफिस कामानिमित्त मुंबईला जाणार होता. हीच गोष्ट तिने अनिरुद्धला मेसेज करून सांगितली. समोरूनही अनिरुद्धचा पटकन रिप्लाय आला. मग उद्या भेटशील का? असं संगीतानेही हो म्हणाली. मेसेज टाईप केला व तीही झोपून गेली. उद्या आपण पुन्हा अनिरुद्धला भेटणार. त्याचा आनंद तिला खूप होता. ते आता अनिरुद्धचे स्वप्नच पाहत होती. अजयवरून तिचं पूर्ण लक्ष आता हटलं होतं. आत्तापर्यंत तिने एकटेपणा खूप सहन केला. आता तिला तो एकटेपणा घालवायला कोणीतरी जोडीदार भेटला होता. सकाळचे 5 वाजले तसा अजय उठला. त्याने त्याची सगळी तयारी केली व बॅग घेऊन प्रवासाला निघाला. त्याने संगीताला उठवलं नाही. ती अजूनही झोपलेलीच होती. संगीतालाही जाग आलीच नाही. संगीता 7 वाजता आरामात उठली. तोपर्यंत अजय निघून गेलेला होता. तिने अजयला कॉल केला, पण त्याने कॉल काही रिसीव्ह केलाच नाही. संगीताने मुलांना शाळेमध्ये सोडलं. तेवढ्यात अनिरुद्धचा कॉल आला. हाय, गुड मॉर्निंग. नाश्ता वगैरे झाला का? तो अगदी प्रेमाने बोलत होता. हो म्हणून संगीताने लगेच होकार भरला. मी पण 2 दिवसासाठी सुट्टी घेतोय. आता माझे बॉस अजय सर तर कंपनीमध्ये नाही आहेत, त्यामुळे तर मी सुट्टी घेत आहे. तर बोल, कुठे भेटायचं? संगीता आता खूप लाजून लाल झाली व म्हणाली, माझ्या घरी ये. हो नक्कीच, 11 वाजेपर्यंत, ती असं म्हणाली. असं म्हणणार अनिरुद्धने फोन कट केला. अनिरुद्ध संगीताला सपोर्ट करत होता, पण त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल संगीताला काहीच माहिती नव्हती. त्याच्या फॅमिलीबद्दलही तो कधीच काहीच बोलला नव्हता. संगीताबद्दल अनिरुद्धला मात्र सगळीच माहिती होती. त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढून तिला फेसबुकवरती
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. संगीताच्या दरवाजाची बेल वाजते. संगीता मात्र रेडी होऊन बसलेलीच असते. सुंदर साडी घातलेली, केसांची लांब सडक वेणी खूप छान दिसत होती. अनिरुद्ध बघताच तिच्या प्रेमात पडतो. ती मात्र लाजून लाल होते. संगीता अनिरुद्धला चहा बनवते. दोघेही चहा पीत पीत हॉलमध्ये गप्पा मारत असतात. संगीता, तुमचं घर मस्त आहे, आवडलं मला. अनिरुद्ध चहा पीत पीत संगीताला म्हणतो. हो ना, तू तर अजून पूर्ण घर पाहिलंच नाहीस, फक्त हॉल बघूनच आवडलं तुला, संगीता म्हणाली. तर मग दाखव ना तू दाखवलंच कुठं आहेस, अनिरुद्ध तिला चिडवत होता. संगीता अनिरुद्धला रूम दाखवायला आतमध्ये घेऊन गेली. संगीता एक एक करून त्याला घर दाखवत होती. ही आहे आमची बेडरूम, संगीता त्याला बेडरूम दाखवत होती. तेवढ्यात अनिरुद्धने दरवाजाची कडी बंद केली व संगीताला जवळ ओढलं. अनिरुद्ध, हे काय करतोय, सोड मला, संगीता अगदीच हळूच आवाजात म्हणाली, जसा तो तिचा प्रतिकारच नव्हता. काय म्हणजे, नको का मग, अनिरुद्ध म्हणाला. तेवढ्यात अनिरुद्धने संगीताला बेडवरती उचलून ठेवलं. हळूच हाताने तिची साडी बाजूला केली व तिच्या शरीराचा उपभोग घ्यायला लागला. संगीतालाही त्याचा स्पर्श चांगला वाटत होता. ह्या स्पर्शासाठी ती कधीचीच आतुरलेली होती. ती आता आपला मुलगा, आपला नवरा सगळं काही विसरून बेधुंद होऊन अनिरुद्धच्या मिठीत होती. आता तिला सगळं जग विसरायचं होतं, कारण ती अनिरुद्धच्या प्रेमात होती. तिला फक्त अनिरुद्ध सोबतच राहायचं होतं. दोघांमध्ये ते सगळं झालं जे व्हायला नको होतं, पण दोघेही खूप खुश होते. दोघे आता दमून बेडवरती पडलेले होते. संगीता अनिरुद्धच्या हातावर डोकं ठेवून त्याच्याच पोटावरती हात ठेवून झोपलेली होती. अनिरुद्ध, आता किती दिवस असं चोरून भेटायचं, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तेही कायमचं, संगीता अगदी ठामपणे अनिरुद्धला म्हणाली. हे ऐकल्यावर अनिरुद्ध मात्र जागा होतो. काय बोलतेस तू, माझ्यासोबत राहायचं आहे, पण ते कसं शक्य आहे, तुला एक मुलगा आहे संगीता, अनिरुद्ध तिला म्हणाला. हो, माहीत आहे मला, मी सगळ्याचा विचार करूनच बोलत आहे, संगीता आता रागाने बोलते. अनिरुद्ध, तुला मी आवडत नाही का, असं चोरून भेटणं मला पाप वाटतं, त्यामुळे मला तुझ्यासोबत बायको म्हणून राहायला आवडेल. हे ऐकल्यावर अनिरुद्ध मात्र उठूनच बसतो. कपडे घालून लगेच निघायला लागतो. हे सगळं होताना संगीताला काहीच कळत नाही. मला थोडंसं अर्जंट काम आहे, आपण उद्या पुन्हा भेटूया, असं बोलून तो संगीताने काढलेला विषय तिथेच दाबतो व लगेच निघतो. संगीता पण तिचे कपडे आवरून त्याच्या मागे जाते. दरवाजामध्ये ती त्याचा हात पकडते. काय झालं, राग आला का माझा, संगीता अगदी प्रेमाने बोलते. तिला भीती होती की हा परत मला सोडून जातोय की काय, मी पुन्हा एकटी पडेल असं तिला वाटत होतं. नाही ग वेडी, अनिरुद्ध म्हणाला, मला खरंच काम आहे, मी उद्या नक्की येणार, पण आत्ता जातो, बाय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. संगीताला अनिरुद्धवरती खूप प्रेम असतं. त्याच्यावरती ती जीवापाड प्रेम करत असते. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल फक्त प्रेमाची भावना असते, बाकी काहीच नाही. त्यामुळे तिला त्याचा अजिबातच संशय येतच नसतो. तर त्या झालेल्या पलंगतोड गोष्टीचा ती विचारच करत असते व स्वतःच मनामध्ये लाजून जात असते. स्वतःच मनामध्ये लाजून लाल होत असते. आजचा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमची एक लाईक व्हिडिओज बनवायला खूप मोटिवेट करते.